मित्रांनो क्रेटा घ्यायला जाते तर थांबा. क्रेटाच्या कंपॅरिझनमध्ये तुम्हाला टाटा हॅरियर घेऊन येतो. काय काय मिळतं लेट्स चेकआउट. या गाडीमध्ये मित्रांनो तुम्हाला 2 लिटरचं क्रायोटिक इंजिन मिळतं जे 170 PS आणि 350 एमचं टॉर्क जनरेट करतं. क्रेटाची गोष्ट कराल 1.5 लिटरचं इंजिन आहे, 116 PS आणि जवळजवळ 250 एमचा टॉर्क आहे. कुठलं पॉवरफुल आहे हेच आहे. परफॉर्मन्स याचाच बेस्ट असणार. तर मित्रांनो क्रेटा ह्या कार प्लॅटफॉर्मवर आहे. ही गाडी मित्रांनो लँड रोवरच्या प्लॅटफॉर्मवर मिळते म्हणजे ओमेगा आर किया. म्हणजे हँडलिंग, कॉर्नरिंग आणि स्टॅबिलिटी याची बेस्ट असणार. मित्रांनो क्रेटा येते फक्त 4.3 मीटरची, हॅरियर येते 4.6 मीटरची. मित्रांनो टाटा हॅरियरमध्ये 3 ड्रायव्ह मोड, सिटी, स्पोर्ट्स, इको मोड मिळतात. त्याचसोबत लँड रोवर डिराइव्ड कमांड शिफ्टर आहे आणि याच्यामध्ये वायरलेस अँड्रॉइड टू अप्पर कारप्ले मिळतो. क्रेटामध्ये मिळतो का नक्की सांगा. मित्रांनो याच्यामध्ये टाटाचा इल्युमिनेटेड लोगो आहे. क्रेटामध्ये मिळतो का? मित्रांनो हा टँक आहे 5 स्टार सेफ्टी, भारत एनकॅप, ग्लोबल एनकॅप. क्रेटाची किती आहे नक्की सांगा. आणि मित्रांनो क्रेटाची SX ऑप्शनल डिझेलची प्राईस मॅन्युअल ट्रान्समिशन येते 19,05,000 रुपये आणि हॅरियरची प्राईस आहे फक्त 19 लाख रुपये. 5,000 रुपये अजून स्वस्त आहे. ॲडास मिळते लेवल 2चे 13 ॲडास फीचर्स आहेत. मोर पॉवर, मोर ग्राउंड क्लिअरन्स, जबरदस्त रोड प्रेझन्स, मोठी SUV, जास्त परफॉर्मन्स ओरिएंटेड डिझेल इंजिन. अजून काय पाहिजे? ही आहे टाटा हॅरियर ॲडव्हेंचर X+. कोणती घेणार क्रेटा का हॅरियर नक्की कमेंट करा.